निकित धावचीची संधी आहे. या पहिल्या चेंडूवर गडी झालाय गारद. फलंदाज झालाय बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये आणि बहुमूल्य विकेट. एसडीजे काय हाय काय यासाठी मला त्यांनी फोन लावून सांगितलं याचा फोन लावतो परत. हा हाय डीके ना. सध्या मात्र धाव घेतली जाईल. बॅट्समन नेम प्रसादला आपण पाहतोय. चांगला फटका आहे. या शेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. अजून एक विकेट सपाट आहे. तुचल मया यस टीच मनस्थिती असेल. कारण जर आपण विचार केला तर दोन सलामीवीर फलंदाज इथे बाद झाल्यात आणि ज्यांनी बॅटिंग मध्ये जान फुकली होती ते दोन फलंदाज 4 षटकांच्या मॅच मध्ये नक्कीच या ठिकाणी बाद झाल्या आणि खोपोली संघाला चला सामना स्पीडअप करा मित्रांनो विनंती असेल. अबे जल्दी बोल कल सुबह. चला खेळा लवकरात लवकर विनंती असेल. पहिले चेंडू मोठा फटका खेळायचा होता. वाईट नाही या 55 इशारा वाईटचा देखील आलेला नाही आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला. नक्कीच उर्वरित पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. चांगला गॅप शॉट सिलेक्शन आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. क्षेत्ररक्षक येत आहे दूरवरून. नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. चांगलीच फिल्डिंग. चांगला क्रिकेट एकंदरित जर आपण विचार केला या षटकावर आणि जर 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. शहापूर भिवंडी पटकन कर. हा फटका चांगला आहे. इन दी आर कॅन आउट ऑफ द पार्क. चेंडू जातोय सीमारेषा पार. डावखुऱ्याचा फलंदाज मात्र इथे चढवतोय हल्ला. हल्ला बोल यस टीचर. असेल आपण पाहतोय
दुसऱ्या षटकामध्ये पदार्पण करत असताना चला क्षेत्ररक्षण लवकर सजून घ्या. मॅन्डेटरी बाबाचं पहिलं षटक समाप्त झालंय. कुठच्याही फील्ड रिस्ट्रिक्शन्स आता मात्र नसतील याची नोंद घ्यायची आहे. चला विनंती असेल अंपायर्स तुम्हाला देखील विनंती असेल जास्त वेळ कृपया करून प्लीज घेऊ नका. नम्रतेची विनंती कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार केली जाते. पंचांकडे लाऊड अपील असेल. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. पंचांचा अनुभव मात्र नक्कीच सांगा कारण अद्याप आपण विचार केला तुम्ही किती अपील वाईट वाचवण्यासाठी केली तरी पण नक्कीच मनामध्ये देखील माहिती आहे बॅटची गडा नक्कीच लागली होती असं. पण आजच्या दिवसातलं मी म्हटलं होतं तुम्हाला डॉक्टरांचं ऐकावं लागेल. आजच्या दिवसातले डॉक्टर म्हणजे अंपायर आहेत आणि नक्कीच चेंडू भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या लगत चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षक आहेत. लगेच पुढची लढत आपल्याला शापूर आणि भिवंडीमध्ये पाहायला मिळतो. शापूरची इथे नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ भिवंडीला फलंदाजी साडी. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांमध्ये नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. शापूर विपक्ष भिवंडी पण तत्पूर्वी आपण पाहतोय केडीसी विपक्ष खोपोली. डबल के मैदानाच्या आतमध्ये बॅडाला नक्कीच रंगताना दोन्ही संघ एका कॅलिबरचे हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच रंगायला पाहायला मिळतोय. हितेशला पाहतोय तोच हितेश यांनी अद्याप पहिलीच मॅच जी चालली होती त्या मॅच मध्ये 50 ठोकून नक्कीच आपले दरवाजे मात्र खुले केले होते. पण त्यानंतर थोडस चांगलं क्रिकेट या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी करावं लागेल. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत 6 आणि 6 षटकार. मॅन ऑफ द मॅच जावेद सर सांगत असताना की मला उमेरला द्यायचा. उमेरला विनंती असेल की कृपया करून तुम्ही द्यायचा आणि जावेद तुम्हाला देखील विनंती असेल की तुम्ही देखील यायचा कारण ज्या वेळेला स्वतःला मिळालेले मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी ज्या वेळेला दुसऱ्याला देतो त्यावेळेला त्याचा आनंद देखील त्यांना घ्यायचा. रामच्या बॅटिंगचा विचार केला तर एकच झोन अद्याप टार्गेट केला जातो. तुम्हाला जर ऑफसाईडला देखील खेळावं लागेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटके खेळावे लागतील कारण तुम्ही जर पाहिलं डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन तुमच्यासाठी प्रोटेक्शन पूर्णपणे सज्ज केला. काय गोलंदाजी आहे अप्रतिम अप्रतिम. चतुर गोलंदाजी युक्ती वापरली जाते कारण आपण जर पाहिलं लेफ्ट आर्म गोलंदाज त्याला आर्क मध्ये चेंडू दिला जात नाहीये. टप्पा पडून बाहेर त्याच्यासाठी लेग कटर नक्कीच या ठिकाणी ऑफ कटरचा मारा केला जातोय. त्याच्यासाठी लेग कटर डावगुराताचा गोलंदाजासाठी चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. हा फटका खेळलाय. इथे मात्र रामने दाखवली त्याची पॉवर. चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषा पार. 1 बॉल विरोध. धावा मिळते 4 चौकार. चला सामना सुरू करा मित्रांनो. तिसऱ्या षटकामध्ये आपण पदार्पण करतोय.
पंचांचा इशारा आलाय, चौकार, चेंडू झालाय फरार. एसटीच्या फुलटॉसा, क्षेत्ररक्षक कोणी नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. यस, धावा मिळतात पुनश्च एकदा. 4 आणि 4. चेंडू झालाय फरार. दर्जेदार फटका, चौकार. येस, धन्यवाद. परत एकदा चांगला चेंडू. नक्कीच आता बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. विचार केला चौकारानंतर हा मात्र निर्धाव चेंडू. सलग 2 चौकार आले, त्यानंतर निर्धाव चेंडू कमबॅक करण्याची गरज होती राहुलला. इथून पुढे उर्वरित 3 चेंडू त्याच्या षटकातील शिल्लक असतील. दफलकाचा विचार करतो. 29 धावा नक्कीच दफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अपील असेल. चला थोडस स्पीडअप करा, विनंती असेल. चला, वेळेमध्ये नक्कीच आपल्याला पुढील सामने देखील खेळवायचे आहेत. 6 पर्यंतच आपल्याकडे वेळ. ते एक्स्ट्रा धाव आले, काही गरज होती का? नक्कीच हे विचार करावा लागेल. अजून एक धावायचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जात होता, पण नक्कीच 2 धावा 1 पन्नामध्ये यश संपादित केल्या. 31 धावा दफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये राहुलच्या षटकाचा विचार करतोय, तर नक्कीच चांगला कमबॅक त्या ठिकाणी. नंतरच्या 3 चेंडूमध्ये 2 धावा खर्च करत असताना या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या त्याने. अद्याप आपण विचार करतोय खोपोली या संघाच्या बाजूने. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू ट्रॅव्हल होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 32 या आकड्यावरती. उर्वरित शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त 1 वडण्याचं काम, धावा 1 वडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल. ते म्हणजे प्रतिस्पर्धी खोपोली संघाच्या बाजूने. आणि शहापूरला आता कमीत कमी टोटल पर्यंत रिस्ट्रिक्ट करावा लागेल, कारण अबाव 30 तर धावा दफलकावरती झाल्यात. आणि जर आपण विचार करतोय सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा, तर हा सामना फार महत्वाचा आहे. जो संघ सामना जिंकेल तो नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी जर आपण विचार करतोय तर अभयला आपण पाहतो. चांगले गोलंदाज अद्याप डॉट चेंडूची सांगत या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले. मात्र वाईटचा इशारा आलाय पंचांच्या बाजूने. त्याच्यावर देखील 1 धाव 1 वडण्यामध्ये यश संपादित केला.
आमचे गुरुजी काऊ कॉर्नरला. तिकडेच थांबा तुम्ही, इकडे येऊ नका. कैमरामैन को बोलो उधर फोकस करने के लिए. वो भाई उधर से उठ जाके आएगा, आ जाएगा इधर. कैमरामैन जल्दी फोकस करो. साइड मी बोलू का, मैं बोलू. कॅमेरामन त्या काऊ कॉर्नरचा जो प्लेयर आहे आमचा बाहेरचा बॉल बॉय, त्यावर जरा फोकस पाठवा एकदा, कृपा करून एकदा फोकस. कैमरामैन जल्दी करो. चांगली गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी चांगला कमबॅक केला जातोय. अभयला आपण पाहतो. वाईट नाही या शफल झाल्या आणि शफल झाल्यामुळे नक्कीच वाईट देण्यात येत. फटका चांगला. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जातो आणि 2 धावा देखील एकवटला जातात. इथून पुढे जर आपण विचार करतोय 36वा धावफलकावरती उर्वरित 2 चेंडूंचा खेळ नक्कीच शिल्लक असेल. शेवटचं षटक ऑन गोईंग. एक मोठा फटका फार गरजेचा. अद्याप रामच्या बॅट मधून जर आपण विचार केला तर नक्कीच मोठा फटका येणं गरजेचं आहे. नक्कीच 4 खेळाडू तुम्हाला 30 यार्ड क्षेत्रामध्ये ठेवायचे, याची नोंद घ्यायची. पंचांनी या ठिकाणी नक्कीच नो बॉल दिला. 4 खेळाडू कंपल्सरी तुम्हाला 30 यार्ड क्षेत्रामध्ये ठेवायचे की डॉक्टर माने लवकरात लवकर खेळ चालू करावा. जे काही आहे तुम्ही डिसाईड करा आणि लवकर सांगा. चहा आलेला आहे. चहा पान ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी कृपया घ्यावा. आणि आमचे डॉक्टर राज आपल्या आता स्क्रीनवर दिसत आहेत. डॉक्टर राज आपलं कर्तव्य पूर्णपणे पार पडताना एक बॉल बॉय म्हणून उत्कृष्ट असं त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर ते काऊ कॉर्नरला जे आहेत आमचे बॉल बॉय, त्यांना कॅमेरावर त्यांच्यावर फोकस करा, जे बसलेत तिकडे समोर 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 कोपऱ्यात. हां बरोबर तेच. हे डॉक्टर प्रशांत कुमटेकर
एकटे बसलेत ते तिकडे. हा, गुरुजी म्हणतो आम्ही त्यांना प्रेमाने. कॅमेरामॅन थँक्यू. गणेश वारकडे थँक्स यू. डॉक्टर माने लवकरात लवकर खेळ चालू करावा. या बॉल बद्दल काय झालं ते सांगावं लवकर. कृपया अंपायरशी जास्त हुज्जत घालू नका. क्या हुआ है चंडी, क्या हुआ? निर्णय काय पंच? तो निर्णय असेल तो तुमचा अंतिम असेल तर तुम्हाला सर्वांना मान्य करावा लागेल. आताचा निर्णय पंच डेड बॉल आहे. डेड बॉल आहे. मला पण आणली. अरे वा, थँक्यू यार. तुम्हारा फोन संभाल रहा हूं, बकर चोदी खेल रहे हो. चला सामना लवकरात लवकर स्पीडअप करा विनंती असेल. जास्त वेळ घेऊ नका पंच प्लीज, विनंती असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन. ह्या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू. चला लवकर स्पीडअप करा, आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. सुंदर असा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आणि हा बॉल 2 रनासाठी आणि रन आउट. कोण आउट झालं? चार ओव्हरमध्ये 35 धावा ठोकलेल्या आहेत. 36 रनांचं आव्हान हे केडीसी टीमसाठी आहे. केडीसी टीमला आव्हान असेल लवकरात लवकर आपले दोन्ही बॅट्समन लवकर पाठवावे आणि खोपोली टीमला एक
रिक्वेस्ट असेल की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. वेळ घालवू नका. 20 मिनिटात आपल्याला हा सामना संपवायचा आहे. सो स्पीडअप करा. लवकरात लवकर आपण आपल्या क्षेत्ररक्षणाची तयारी करा. वेळेचं बंधन खूप महत्त्वाचं आहे आम्हाला. अजून पुढे 3 ते 4 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण जेवढं आम्हाला कॉपरेट कराल तेवढ्या लवकर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला आम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. अरे ते उडेलच ते आता. हवा बघ तू. येतोय ना गाड्या. हा तुला कशी माहिती रे. आपले बॅट्समन पाठवा. केडीसी टीम आपले बॅट्समन पाठवा लवकर. त्यांनी आशीर्वाद दिला मला. त्यांनी म्हटलं मधून त्यांना पाणी कॉमेंट्री करू दे यार. मला टाइम नका जातो इथे. ये ना येतोय ना. अजून नाही. अजून जिंकले. कोपोली आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. केडीसीचे दोघं बॅटर्स आपल्या पोझिशनला येताना. अंपायर्स लवकरात लवकर खेळ चालू करावा. यस लवकर स्पीडअप करा. आपल्याला वेळेचं बंधन आहे. अजून भरपूर काही बाकी आहे आणि दिवस हा आता मावळ्याला सुरुवात झालेली आहे. सो प्लीज स्पीडअप. डॉक्टर आमीन आणि डॉक्टर भानुशाली दोघंही स्ट्रायकिंग एंडला आहेत. डॉक्टर आमीन नॉन स्ट्रायकिंग एंडला डॉक्टर भानुशाली. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळली आहे ती काय नाव आहे बॉलरचं. डॉक्टर आमीन. बॉलर कोण आहे. बॉलरचं ना. बॉलर नेम प्लीज. प्रसाद. डॉक्टर प्रसाद आपल्या बॉलिंग मार्क्सवर. आपल्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन येताना. चला स्पीडअप करा. आणि हा उत्कृष्ट फटका लेग साइडला. बॉल सीमा रेषा पार. 4. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न पण थोडासा हुकला. बॉल थोडा स्लो आला बॅटेवर आणि लेग बाईचा इशारा 55. अशा प्रकारे 1 रन परत पूर्ण केली. 1 धाव पूर्ण केली. आता बॅटिंगला एव्हरग्रीन डॉक्टर भानुशाली. राईट हँडेड बॅट्समन फ्रॉम कल्याण. सुंदर सुंदर बॉल पण तेवढाच सुंदर फटका आणि बॉल सीमा रेषा पार. चौकार. कोई हमें प्यार करे कोई जान निसार करे देख के हमको तो कहते हैं लोग भला.
उत्कृष्ट शॉट आणि तेवढाच उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल. आणि या सगळ्या पंबलमध्ये 2 रन घेतलेले आहेत, 2 धावा काढून घेतल्या डॉक्टर भानुशाली यांनी. कॅल्क्युलेटेड रिस्क घेत आहेत आणि त्या हिशोबाने ते अतिशय छान बॅटिंग करताना दिसत आहेत आपल्याला. फलंदाजीचं उत्कृष्ट प्रदर्शन या ठिकाणी डॉक्टर भानुशाली दाखवताना कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन. पुन्हा एकदा समोर मारलेला फटका, पण फटका थोडा चुकला आहे का? आता बॉल बॅटेवर तेवढा पाहिजे तेवढा स्पीडमध्ये आला नाही आणि स्ट्रेट लॉंग ऑफच्या हाती हा बॉल. डॉक्टर आमी यांना आता स्ट्राईकवर आलेला आहे. आहे का तुझ्याकडे? अरे यार, अरे यार डीजे मध्ये होतं ना ते. अरे यार आलेलं ना. परत एकदा टाक बरं. अरे यार डायलॉग कट कर, फक्त डीजे टाक. बॉल लावला, बॉल लागलेला आहे स्टंपला. आउट आहे ना. बॅट आणि बॅट त्यावेळेस हवेत आहे. हवेत आहे बॅट. आउट आहे. थँक्यू अंबायर्स फॉर टेकिंग अ DRS. नेक्स्ट बॅट्समन लवकरात लवकर पाठवावा. हो, आउट आहे. अरे यार, चांदी की
हा ठीक आहे. नाही त्यांनी घेतला, आपण नाही घेतला. नक्कीच अंपायर तुम्हाला देखील विनंती असेल ऑन फील्ड डिसिजन द्या. रिव्ह्यू नसेल याच्या पुढे, याची देखील नोंद घ्यायची. वाईट आहे, पंचांचा इशारा वाईटचा येतो. अमोलला पाहतोय. हलक्या रीतीत चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच विनंती असेल, अंपायर्सना विनंती असेल ऑनफील्ड डिसिजन द्या सर. रिव्ह्यू नसेल तुमच्यासाठी देखील. तुमचं डिसिजन अंतिम असेल, त्यामध्ये काही फेरबदल होणार नाहीये, याची देखील नोंद घ्यायची. फटका चांगला, फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाच्या नक्कीच आवाक्यामध्ये चेंडू लँड होईल, पण नक्कीच 2-3 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जातो आणि नक्कीच 3 धावा एकवटण्यामध्ये त्या ठिकाणी यश संपादित केलं. समीकरण पूर्णपणे खुलं होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. इथून पुढे समीकरण पूर्णपणे खुलं झालं. रिव्हर्स फटका खेळलाय. रिव्हर्स स्विच इट. चेंडू जातोय सीमारेषा पार. हितेश बॅट मधून येतोय. दिमागदार दर्जेदार फटका. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार. सुपला याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काही शिकला. मू भारी. फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. स्विचिटचा फटका. स्वतःला शफल केला, बॉडी लाईन ऍडजस्ट केले आणि चेंडूला सरळ षटकाराच्या दिशेने बिरकवलं. सॅफ एज यू लाईक. समीकरण बदललाय. 14 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे इथून पुढे. आता इशारा आलाय वाईटचा. यस, पंचांचे हात खुले होत आहेत. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो. समीकरण बदलत आहे. 14 चेंडू 9 धावा. उलटी गिनती चालू आहे. नोचा इशारा आला. दादा फ्री हिट असेल. फ्री बी, फुल लायसन्स. नक्कीच इथे मात्र मोठा फटका नक्कीच आपण पाहू शकतो. एक मोठा फटका जर खेळला तर सामना पूर्णपणे आपल्या कब्जामध्ये घेऊ शकतात. नक्कीच दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असेल. 2 धावा एकवटला जातील का? नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा एकवटला जात आहे सहजरित्या. समीकरण पूर्णपणे बदलत आहे. 13 चेंडू 6 धावांची गरज आहे. 1 साइडेड मुकाबला. नक्कीच हितेश बॅटिंगचं कौतुक करावं लागेल. वाईटचा इशारा आलाय. समीकरण बदलत आहे. 5 धावांची गरज आहे. 1 हिट अवे फ्रॉम द विनिंग. फटका खेळायचा होता असा. यस, फलंदाज झालाय बाद. हितेशला माघारी परतावं लागतंय. कहाणी में कुछ ट्विस्ट आहे क्या? नक्कीच 12 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना इथे मात्र हितेश माघारी परततोय. यस टीच्या
उचलतील फेकतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा एकवटण्यामध्ये यस कंपनी 1 शॉट एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 1 धाव शॉट घेतल्या 4 धावा अजूनही गरजा. फटका चांगला फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत षटकाराने MS धोनी स्टाईल मध्ये सामना या ठिकाणी फिनिश केलाय आणि थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड KDCC A संघ आणि हार्ड लक प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय खोपोली. आपण दूरवरून आलात आपला चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला त्याबद्दल नक्कीच मनपूर्वक आभारी आहोत. यस DJ तुम्हाला देखील संधी आहे.